तर ह्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं का तुमच्याबरोबर मी पाईप क्लीनरचा कमळाचा हार शेअर करेल. आज तोच शेअर करते जो की मी स्वामींसाठी बनवलेला. श्री स्वामी समर्थ. सर्वांना नमस्कार. क्रिएटिव्ह सुवर्ण हे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर ना काल तुम्ही बघितलं सुंदर अशी स्वामींना हे मोत्यांचा हार मी बनवलं आहे आणि फोटोसाठी तुझसाठी इथे बघू शकता. दत्तगुरूंच्या फोटोसाठी, महालक्ष्मी मातेच्या फोटोसाठी बनवलं आहे आणि छान वाटतंय ते. आणि आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पाईप क्लीनरचाच हार जो तुम्ही अगोदर बघितला तो शेअर करते एकदम सिंपल आणि सोप्या आणि छान पद्धतीत. तर चला स्टार्ट करते. मी जास्त बोलत नाही कारण का बोलत बसल्यामुळे व्हिडिओ मोठा होतो ना. आज तुमच्याबरोबर कोणतेही रुटीन वगैरे नाही शेअर करत, तर फक्त हारच दाखवणार आहे सिंपल पद्धतीमध्ये. तर तो हार मी माझ्या पद्धतीने बनवले तुमच्याबरोबर शेअर करते. आणि चला, तर इथे मी बऱ्याचशा गोष्टी बनवून ठेवलेल्या आहे. पाईप क्लीनरपासून बनवलेले हाराच्या मध्ये घालण्यासाठी बॉल्स आहेत, त्याचबरोबर कमळ, पाकळ्या. आणि आता ह्या कशा बनवल्या त्या बघूया. तर सगळ्यात अगोदर इथे मी ना एक पाईप क्लीनर घेतले, लाईट कलरचे मी वापरलेले आहेत मध्ये घालण्यासाठी. आणि इथे स्ट्रॉ घेतलेला आहे. पेन घेऊ शकता, तुम्हाला आवडेल ती वस्तू घेऊ शकता. त्याला अशा प्रकारे हे पाईप क्लीनर गुंडाळायचे आणि मग ते घट्ट करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये एक दुसरा पाईप क्लीनर घ्यायचा, एकदम घट्ट करून पिळून टाईट करून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपले हे बॉल्स तयार होतात, जे हाराच्या मध्ये घालण्यासाठी, हाराची उंची वाढवण्यासाठी कामा येतात. आणि छान हाराचा जो लुक आहे ना तो असा जाड दिसतो. म्हणजे तुम्ही इथे बघू शकता मी हाफ तयार करून घेतलेला कारण का माझ्या डोक्यामध्ये थीम होती का मला कसा हार बनवायचा आहे आणि ते मी बनवून घेतलेलं. मग विचार केला त्याच्यानंतर मग पूर्ण जो आहे तो कसा बनवला हे तुमच्याबरोबर शेअर करायचं. आता इथे आपल्याला 4 रंगाचे पाईप क्लीनर लागणार आहेत. त्याच्यामध्ये डार्क पिंक कलर, लाईट पिंक कलर, त्याचबरोबर ग्रीन आणि येल्लो कलर. सगळ्यात अगोदर एका डार्क पिंक कलरच्या पाईप क्लीनरचे 3 तुकडे केलेत मी. 3 तुकडे केले का छान कमळ तयार होतो. आणि 2 तुकडे घेऊन एकमेकांमध्ये असे अडकवून त्याला पिळून घ्यायचं आणि मग त्याची अशी पाकळी तयार करून घ्यायची. एकदम सोपी पद्धत आहे. मी या अगोदर चाफ्यांचा हार दाखवला, त्यालासुद्धा हीच पद्धत केलेली. आणि त्यानंतर ना त्याला असं छान पाकळीचा आकार देऊन घ्यायचं. हे महत्त्वाचं आहे का आपण आकार कसा देतो त्यानुसार फूल तयार होतं. तर याचबरोबर मी अशा ना लाईट पिंक कलरच्या आणि डार्क पिंक कलरच्या पाकळ्या तयार करून घेतल्यात. त्यानंतर ना आपण देठ तयार करूया. कमळासाठी लागणारा ग्रीन कलरचा जो मी लावला आहे त्यासाठी मी रिफिल घेतलेली आहे आणि रिफिलवर ग्रीन कलरचं पाईप क्लीनर आहे ना ते असं गुंडाळून घेते. आता इथे आपल्याला ना छोटी डिझाईन दाखवायची आहे त्यामुळे रिफिलचा वापर केला आहे. जाड असेल तर मग अशी मी स्ट्रॉचा वापर केला, पेनाचा वापर करू शकता. त्यानंतर ती अशी ओपन करायची जी आपण रिफिलला गुंडाळलेली पाईप क्लीनर आहे आणि मग तिला असं गोल करून शेप द्यायचा. इथे मी हा आहे ना ग्लू तो वापरलेला आहे. बाजारात इझिली मिळतं, जे सामान आपण घेतो आहे ना ते बाजारात इझिली मिळतं, ऑनलाईनसुद्धा मिळतं. तर ते गमने चिटकवून घ्यायचं. आता तुम्ही हा गम वापरू शकता किंवा ग्लूगनचा सुद्धा वापर करू शकता. इथे मी ग्लूगनसुद्धा वापरलेला. तो गम आहे ना तो इझिली पटकन चिटकत नाही, पण तो फिक्स चिकटतो एकदा चिकटला का. ग्लूगनचं तसं नसतं, ग्लूगन कधी कधी निघूसुद्धा शकतो. तर असं आहे. त्यानंतर ना त्याच्यावरच आपल्याला कमळाच्या समोरासमोर अशा लावून 8 पाकळ्या चिटकवायच्या आहेत. म्हणजे समोरासमोर लावून चिटकवल्या ना का मग आपल्याला अंदाज येतो कशा प्रकारे फूल तयार होतो तो. म्हणून पहिले समोरासमोर चिटकवायच्या आणि मग नंतर त्याच्यामध्ये ज्या येतील अशा 8 पाकळ्या आपण चिटकवून घेणार आहोत. ग्लूगनच्या सहाय्याने चिटकवते इथे मी. त्यानंतर मी मध्ये ना लाईट कलरच्या पाकळ्या आहेत त्या चिटकवते. त्यासाठी इथे मी पिंक कलर लाईट घेतलेला आहे आणि त्यासुद्धा 4 अशा क्रॉसमध्ये चिटकवणार आहोत. आणि पहिल्या पाकळ्या आहेत ना 2 चिटकवलेल्या अगोदर, ते त्यांच्यामध्ये दुसऱ्या पाकळ्या येतील 4 असे चिटकवायच्या. तर अंदाजे 8 पाकळ्यांच्या मध्ये 4 पाकळ्या येतील. अशा प्रकारे आपण ते चिटकवायचं म्हणजे कमळ छान दिसतो. आता हा कमळच्या बनवलेला त्याच्या पाकळ्या अशा पसरट आहेत, तर त्याला आपण नंतर ना असं आवळून त्याला छोटा करायचा आहे. तुम्हाला असा कमळ आवडत असेल तर तुम्ही असा ठेवू शकता, पण जेव्हा हार आपण घालणार ना स्वामींच्या गळ्यात तेव्हा तो एकदम असं पसरट होणार आणि मध्ये हे चांगलं नाही वाटणार. त्यामुळे मग मी त्याला नंतर आवळून घेतलेलं आहे, तुम्हाला दाखवते. त्या अगोदर आपण रिफिलवर सेम ग्रीन कलरचं बनवलं ना तसंच येल्लो कलरचं आपल्याला बनवायचं आहे ते मध्ये लावण्यासाठी. ते सुद्धा चिटकवून घ्यायचं मस्त घट्ट. इथे मी एक गोष्ट तुम्हाला सांगेल
सगळी तयारी अगोदर करून घ्यायची, पाकळ्या वगैरे अगोदर सगळ्या करून ठेवायच्या, त्यानंतर हार बनवायला बसायचं. म्हणजे फास्ट हार होतो आणि आपण ग्लूगन एकदा चालू केली ना मग पटापट त्याच्यावर आपल्याला पाकळ्या वगैरे चिटकवता सुद्धा येतं. त्यानंतर ना मी अशा प्रकारे फूल आहे ना तो आवळून पूर्ण असा बंद करून घेते. आपल्याला पाहिजे तसा आकार देऊ शकतो आणि हे पाईप क्लीनरने इझिली वळतात. आपण जसा त्यांना त्यांच्या पाकळ्यांना आकार देतो तसा फूल तयार होतं. आता इथे कमळाचं फूल मला थोडंसं असं पाकळ्या अशा बाहेरच्या साईडला पाहिजे होत्या, तर मी हे अशा प्रकारे करून घेतले आणि आपल्या इथे कमळाचा फूल तयार आहे. फूल तयार झाल्यावर आता मी एक कळी तयार करते आपल्याला लटकन देण्यासाठी हाराला. तर त्यासाठी ना आपण मगाशी तयार केलेला ना बेस जो म्हणजे फुलाच्या बॅक साईडला लावण्यासाठी ग्रीन कलरचा तो पुन्हा तसाच तयार करून घेतलेला आहे इथे. आणि ज्या पाकळ्या आहेत ना त्या अशा प्रकारे ग्लूने चिटकवून घ्यायच्या व्यवस्थित. 5 पाकळ्या मी इथे चिटकवणार आहे. तर एकावर एक अशा प्रकारे 5 पाकळ्या चिटकवून घ्यायच्या जेणेकरून त्याला कमळाच्या कळीचा आकार येईल. तर ही झाली कमळाची कळी. आता इथे मी कमळाच्या ना एकूण 3 कळ्या बनवलेल्या. पहिल्या मी एक ओवून घेतलेला आहे आणि आता 2 बनवते आहे, कारण का एकूण 3 लटकन मी सोडणार आहे. तर ते सुद्धा पूर्ण काम करून घेते इथे मी. आणि ही कळी तयार झाल्यावर देठाकडच्या साईडला आपल्याला असा ग्लू लावून त्याला पूर्ण चिटकवून घ्यायची. हे काम करताना मला एक चटकासुद्धा बसलेला आणि त्याचा फोडसुद्धा आलेला, म्हणून ना ग्लूगनचं काम करताना जरा व्यवस्थित करा, कारण का ती जास्त तापली तर चटका बसतो. इथे मी अशा प्रकारे पाकळ्या करून घेतल्या, त्यांना वळवून घेतले आणि आता हार बनवायला घेऊया. त्यासाठी मी ऊलचा धागा वापरते. तुम्ही कोणताही मजबूत धागा वापरू शकता. मला ऊलचा धागा जास्त मजबूत वाटतो, त्यामुळे मी ऊलचा धागा नेहमी वापरत असते. इथे मी नॉर्मल सुईमध्ये धागा ओवून एक गाठ मारून घेतली आहे. त्यामध्ये मी एक मोती घालणार आहे. हा मोती ना 12 नंबर साईजचा आहे आणि त्याच्यावर आपण फुलाच्या तोंडाकडच्या साईडने अशा प्रकारे म्हणजे ही कळी आहे तर ती ओवून घेतलेली आहे. आपल्याला लटकनसाठी ती लागणार आहे. तर स्टार्टिंग अशी करायची आपल्याला आणि त्यानंतर मग त्याच्यावर आपण जे बॉल्स तयार केलेत ना पाईप क्लीनरचे ते मी पहिले लाईट पिंक व्हाईट अशा प्रकारे एक एक मोती घालते आणि एक एक ते बॉल्स घालते. तर अशा प्रकारे हे करून घेते. तर साधारण 4 बॉल्स मी घालून घेतल्यात, एक एक मोती आणि बॉल्स अशा प्रकारे. तर त्यांना तुम्ही कोणतंही नाव देऊ शकता. मी बॉल्स बोलते, माझी थोडंसं म्हणजे माझी सांगण्याची पद्धत आणि मी कधी कधी माझ्या काही वस्तू तयार करते त्यांना स्वतःचंच नाव देऊन टाकते. तर असं असतं, म्हणजे तुम्हाला सांगतानासुद्धा मला सोपं पडतं. त्यानंतर आता ना हे कमळाचं तुम्ही करता तर हे एकदम सोपं आहे असं नाही. आता ह्या कमळामधनं सुई जातच नव्हती, तर असं सुद्धा मध्ये मध्ये अडचणी काही ना काही येत होत्या. तर हे काम ना अजिबात इझी नाही आहे. हँडमेड कोणत्याही वस्तू ना करताना भरपूर सारे प्रॉब्लेम्स येतात. त्यामुळे या वस्तू बाजारात महागसुद्धा मिळतात, कारण का त्याला मेहनत असते. सामानसुद्धा ना थोडक्या प्रमाणात आणलं तर तोसुद्धा थोडा महाग मिळतो आणि त्यामुळे आपली मेहनत असते आणि मग बऱ्याच जणांना महागसुद्धा वाटतात. तर असं आहे, काही गोष्टी असतात अशा. आणि हे करताना किती जो करतो ना ह्या गोष्टी त्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये किती प्रॉब्लेम्स येतात करताना. पण एखाद्याची आवड असते, तर मला फार ह्या गोष्टी सगळ्या करायला आवडतात, त्यामुळे मी हे सगळ्या आवडीने करते. आता मी एक साईड बनवलेली तशीच दुसरी साईड बनवलेली आहे. मध्ये मध्ये मोती घातल्यात आणि ते पाईप क्लीनरचे बॉल्स घातल्यात आणि फुलं घातल्यात. तर आपल्याला आवडेल तसा ही मी एक पद्धत तुम्हाला दाखवली, तुम्ही बघितली आहे. तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही तुमचा हार बनवू शकता. तुम्हाला जर हा हार ना ऑर्डर करायचा असेल तर खाली नंबर दिसतोय, त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता. तुम्हाला म्हणजे आता गणेश उत्सव तर येतच आहे, त्याच्यानंतर भरपूर सारे सण येत आहेत, तर त्यासाठी तुम्ही हा हार ऑर्डर करू शकता. आणि याचप्रमाणे सोनचाफ्याच्या फुलाचा, गुलाबाच्या फुलाचा आणि जास्वंदीच्या फुलाचा सुद्धा हार तुम्हाला ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल. तुम्हाला पाहिजे त्या कलरमध्ये कस्टमाइज करून मिळेल. तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये मिळून जाईल. तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर फक्त व्हॉट्सॲप मेसेज आम्हाला करा, तर तुम्हाला हार मिळून जाईल. फक्त अट एकच आहे का तुम्ही ऑर्डर कराल ना तर कोणत्याही सणाला तुम्हाला पाहिजे त्याच्या जरा 10-12 दिवस अगोदर सांगा, जेणेकरून आमच्या जर ऑर्डर नसतील तेवढ्या तर आम्ही तुम्हाला बनवून देऊ. नाही तर ऑर्डर असतील तर मग आम्ही कोणतीही ऑर्डर घेणार नाही. ऐन टायमावर तर ऑर्डर घेतली जाणार नाही, मी अगोदरच क्लिअर सांगते. कारण का गेल्या वेळेला असंच झालेलं, ऐन टायमावर ऑर्डर नव्हत्या घेतल्या आम्ही आणि कोणाला रिप्लाय पण केला नव्हता मी. तर त्याच्यामुळे मग काय होतं का मग रिप्लाय करत नाही वगैरे असं होतं. तर ते अगोदरच तुम्ही समजून घ्या का ऐन वेळेला कोणाचीही ऑर्डर स्वीकारली जाणार नाही. तुम्हाला अगोदर ऑर्डर करायची असेल तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे तिसरा लटकन जो केलेला ना तुम्ही असं गुंडाळून घेतलेला आहे व्यवस्थित असा
आणि त्याला गाठ मारून घ्यायची. तर आपला हा इझिली हार तयार झालेला आहे. त्यानंतर मी बॅक साईडला गोल्डन लेस लावून घेतलेली आहे. जो धागा होता तो कट करून, आणि आपला हार तयार झालेला आहे. आणि पाकळ्या वगैरे तुम्ही बघू शकता छान. ह्या पाकळ्यांना आपल्याला पाहिजे तशा आपण फोल्ड करू शकतो. इथे बघू शकता मी आतल्या साईडनी करते तरी छान दिसतात, बाहेरच्या साईडनी करते तरी छान दिसतात. आणि आपल्याला पसरत ठेवायचे असतील तसं आपल्या मर्जीप्रमाणे हा हार तयार आहे. तर फायनली हार बनवून झालेला आहे. एक भाग मी अगोदरच बनवून ठेवलेला आहे जेव्हा मी ट्राय करत होती कसा वाटतो कसा नाही. तुम्ही सांगा. ड्रेसला मॅचिंग झालेला आहे. तुम्हाला व्यवस्थित सुद्धा दाखवतो. खरंच खूप सुंदर सुंदर सुंदर. आणि हे लटकनसुद्धा यावेळी मी बनवल्यात, कारण का मी बघणार आहे स्वामींच्या इथे आता घालेल ना एकादशीला, तेव्हा दाखवेल. तर हे लटकन बरोबर दत्तगुरू महाराजांच्या डोक्यावर येतात का, 3च बनवल्यात. 2सुद्धा ठेवू शकतात. लटकनच्या इथे कळ्या बनवल्यात कमळाच्या. आणि हे फुलं वाव, श्रावणी कसं वाटतं. आणि खूप खूप कलर कॉम्बिनेशन, कलर वगैरे जो वाटतोय ना खरंच छानच वाटते. हा माझ्या डोक्यामध्ये होता. हा हार स्पेशली बनवण्यासाठी मी हे सगळं साहित्य आणलेलं का असा मला हार बनवायचा आहे. आणि ह्याच कलरमध्ये मी जास्वंदीचा हार बनवलेला आहे. तर छान वाटतं खरंच. खूप सुंदर हा हार तयार झालेला आहे. खूप सुंदर खूप सुंदर. स्वामींना तर ना खूप भारी दिसेल. आता मी घालत नाही आहे, मी पूजा करेल तेव्हा घालेल, कारण का आता हा हार घातलेला तो काढा हार. तुम्ही इथनंच बघा कसं वाटतंय सर. स्वामींना खूपच सुंदर दिसेल माझ्या. स्वामींसाठी मला हा हार बनवायचा होता. सगळ्यात अगोदर हाच हार बनवायचा होता कमळांचा, कारण का कमळ मला फार आवडतो. तुम्ही माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये बघाल मी कमळ हार बनवतच असते. आणि फायनली खरंच ही माझ्या मनातली गोष्ट आहे. आणि भरगच्च कमळ बनवलेले आहेत बघू शकतो. इथे माझा मुलगा त्रास देण्याची कामं करतो, बाकी काही नाही करत. श्रेया शांत बस जरा, मी व्हिडिओ बनवते ना. तर भरगच्च कमळ बनवलेले आहेत बघू शकता. 8 पाकळ्यांचं कमळ आहे आणि 8 कमळांचा हार बनवलेला आहे. 3 कळ्या आणि 8 पाकळ्यांचा हार. तर असा आहे हा हार. आणि छान छान वाटते खरंच, खूप सुंदर. मी वर्णन करू शकत नाही माझ्या शब्दांमध्ये, एवढा सुंदर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतोयच. मी उद्यासुद्धा छान असं दाखवते लाईटमध्ये आणि छान असं फोटो वगैरे काढते. त्याचबरोबर आपल्याकडे ना, तर माझ्या आवाजापेक्षा श्रेयाचाच आवाज येत होता त्यामुळे मी म्यूट केले इथे. तर ही चाफ्याची कंठी आहे. ही सुद्धा मी शेअर केलेली आहे एका ब्लॉगमध्ये, तुम्ही बघू शकता. आणि जास्वंदीच्या फुलांचा हारसुद्धा. आणि हे आपल्याकडे मिळणार ऑर्डरप्रमाणे, ज्या कलरमध्ये पाहिजे तसं मिळणार. त्याचबरोबर हा हारसुद्धा जो आहे कमळाच्या फुलांचा तो तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये आणि तसा बनवून मिळेल. फक्त काय आहे, जितकी फुलं लागणार ना त्याच्यानुसार त्या कंठीचा, त्या हाराचा प्राईज असणार आहे. तर अशा प्रकारे हे आपले कंठ्या वगैरे बनवून झाल्या. आणि अजून एक गुलाबाचा हार आहे, तो सुद्धा लवकर शेअर करणार. आणि त्याचबरोबर आणखी काय काय बनवणार ते सुद्धा शेअर करणार. आणि माझ्या चेहऱ्यावरची खुशी बघून तुम्हाला माहीतच पडलं असेल का हार किती भारी झाले. आणि तुम्हाला सुद्धा अशीच चेहऱ्यावर खुशी आणायची असेल तर तुम्ही सुद्धा बनवा. नसेल बनवायचं तर आमच्याकडनं ऑर्डर करा. चला भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय. काय केलं पण दुसऱ्या दिवशी ना मी हे मोती वगैरे लावून घेतलेले, छान वाटत होतं. तर अशा प्रकारे मोती वगैरे लावून हा हार असा तयार झालेला खूप सुंदर दिसत होता. आणि एकादशीच्या कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं स्वामींच्या गळ्यात ते एक नंबर भारी दिसते. त्याचा लुकच स्वामींच्या गळ्यामध्ये म्हणजे सांगू शकत नाही. आणि लटकन मी नेहमी हाराला रिअल फुलांच्या सुद्धा का नाही बनवत. तर बघा इथे दत्तगुरू महाराजांचा फोटो आहे, त्याच्यानं पूर्ण येतं तोंडावर. पण आता मी थोडा हार वर केलेला आहे त्यामुळे नाही समजत, त्यामुळे मी राऊंड शेपमध्येच करते, मग छान वाटतं. तर जाऊ दे, आता हा एक हार आपला असणार आहे. आणि चला, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय.